नमस्कार. आपण पाहत आहात विशेष खास. माझा पुतण्या आज ना उद्या भारताचा पंतप्रधान होईल असं देवेंद्र फडणवीसाचे काका म्हणाले. त्या वक्तव्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. तर पाहूयात आपण काय म्हणाले ते नेमकं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे काका बाळासाहेब फडणवीस यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. माझा पुतण्या आज ना उद्या भारताचा पंतप्रधान होईल असं बाळासाहेब फडणवीस म्हणाले आहेत. पुण्यात देवाभाऊ नावाच्या पुस्तकांचा प्रकाशनाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला मंत्री चंद्रकांत पाटील हे देखील उपस्थित होते. या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांचे काका बाळासाहेब फडणवीस उपस्थित होते. बाळासाहेब फडणवीस यांनी यावेळी पुतणे देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक केले. तसेच आगामी काळात देवेंद्र फडणवीस हे देशाचे पंतप्रधान बनतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. खरं तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे भाजप पक्षातील महाराष्ट्रातील सध्याच्या घडीचे सर्वोच्च नेते आहेत. ते राज्याच्या राजकारणातील ताकदवान नेता आहेत. त्यांनी 3 वेळा राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. तसेच त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणूनही जबाबदारी सांभाळलेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पंतप्रधानपदाचा चेहरा म्हणून राजकीय विश्लेषणाकडून पाहिलं जातं. आगामी 2029च्या लोकसभा निवडणुकीत फडणवीस हे NDAचे पंतप्रधानपदाचा चेहरा असू शकतात, अशी चर्चा सातत्यानं सुरू असते. या चर्चेनंतर खुद्द देवेंद्र फडणवीस यांचे काका बाळासाहेब फडणवीस यांच्या काकांनी अशाच पद्धतीचं वक्तव्य केल्याने राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेना उधाण आलं आहे. देवेंद्र फडणवीस पहिल्यांदा, दुसऱ्यांदा, तिसऱ्यांदा निवडून आले. खरोखरच इतक्या लहान वयात मला नाही वाटत इतिहासात कोणी यशस्वी झाला असेल. तसा माझा पुतण्या अतिशय धीर गंभीर आहे. तो घरात राजकारणाच्या गोष्टीच करत नाही तर कुटुंबाच्या गोष्टी करतो. त्यावेळेस तो अतिशय मोकळा असतो. असा हा माझा पुतण्या खरोखर आज ना उद्या भारताचा पंतप्रधान असेल असं मला वाटतं, होऊ शकतो, असं वक्तव्य बाळासाहेब फडणवीस यांनी केलं आहे. चंद्रकांत पाटील यांनी देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक केलं. मुख्यमंत्र्यांना दैवी शक्ती मिळाली आहे, कारण एका माणसामध्ये इतके गुण कधीच नसतात. तो संघटहीन असतो, तो राज्यकर्ताही असतो, तो मित्रही असतो, तो वाचतोही प्रचंड, तो लिहितोही प्रचंड, तो कुटुंबवत्सल आहे. आपल्या एक कुटुंबातील सदस्याच्या आयुष्यातील घटना लक्षात घेऊन तो अभिनंदन आणि सांत्वन करत असतो. हे सर्व एका माणसात सापडणं अवघड असतं, असं चंद्रकांत दादा पाटील म्हणाले. मुख्यमंत्र्याचं कौतुक करत असताना चंद्रकांत पाटील यांनी नाव न घेता माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. मी एक मुख्यमंत्री असे पाहिले, मी नाव घेता वर्णन केलं तरी तुम्हाला कळेल. त्याच्याकडे निवेदन घेऊन गेल्यावर ते म्हणाले पेन काढायचे, मग निवेदन उघडायचे, ते निवेदन वाचायचे, निवेदनात पेनाने काही खुणा करायचे. आपल्याला वाटायचं ते आपलं निवेदन व्यवस्थित वाचत आहेत, खुणा करत आहेत. आता ते लगेच काम करायला घेतील, पण ते पेन बंद करायचे आणि पुन्हा खिशात घालायचे. त्यानंतर म्हणायचे की मी नंतर सांगतो तुला, असं ते साधारणतः 100 पैकी 99 लोकांना सांगायचे. त्यांचं नाव सांगू नका, असा टोला त्यांनी लगावला. बाळासाहेब फडणवीस यांच्या वक्तव्यानुसार देवेंद्र फडणवीस भारताचे पंतप्रधान होण्याच्या शक्यतेबाबत आपले मत आपण कमेंट बॉक्समध्ये शेअर करू. असेच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.